संपूर्ण देशाला ज्या निकालाची उत्सुकता होती तो निकाल अखेर जाहीर झाला आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे तीच खरी शिवसेना असल्यामुळे ज्या आमदारांवर ज्या 16 आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार होती त्या आमदारांना दिलासा मिळालेला आहे। यातले एक आमदार म्हणजे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल आबासाहेब, आता निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, शिवसेना ही तुमचीच आहे, पहिली प्रतिक्रिया काय तुमच्या निकालावर? निकाल लागण्याचा खूप आनंद आहे, कारण हा निकाल ऐतिहासिक आहे आणि हा निकाल भारतीय जनतेलाच नाही तर सर्व लोकशाही प्रेमींना आणि सर्व कायदेप्रेमींना दीपस्तंभासारखा पुढच्या पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरणार आहे। 16 आमदारांमध्ये आबासाहेब तुमचं पण नाव होतं, कुठंतरी मनात धाकधूक होती का? तुम्ही आता सगळे पात्र झाले, काय वाटतं, आनंद वाटतो का? आनंद तर खूप झाला, धाकधूक वगैरे काही फारशी नव्हती, कारण आम्ही प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून तिची पूर्णपणे मेरिटवर काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही प्रत्येक निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे आत्मविश्वास होता की काही होणार नाही। तुम्ही जो निर्णय घेतला होता तो तुम्हाला वाटतो योग्य ठरला? आज योग्य ठरला आणि आनंद एका गोष्टीचा झाला की आमची सत्यता आणि विवेक आणि सत्यक विवेकबुद्धी यांचा हा विजय झाला। शिवसेना पक्ष तुमचाच, खरी शिवसेना तुमचीच आहे, तुम्हाला चिन्हसुद्धा मिळणार आहे, आगामी काळात कसं सामोरे जाणार आहे, किती उत्साह वाढणार तुमचा काय? हा आता कार्यकर्त्यांना एक मोठं एनर्जी बूस्टर होतं, उत्साह वाढवणारा निर्णय, कारण जे थोडंसं संशयाचे ढग आले होते ते पूर्णपणे निवडले, वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे। त्याच्यामुळे हा खूप जोम आणि उत्साह देणारा निर्णय आहे शिवसैनिकांना। या निकालामुळे एक अजून सिद्ध झालं आहे की खरी शिवसेना बाळासाहेबांची तुमचीच असा निकालात स्पष्ट नमूद झालं आहे। यावर काय वाटतं तुम्हाला? 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या आहे की शिवसेना खरी आमची, त्याच्यानंतर जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते आम्हाला दिलं गेलं, त्याच्यामुळे शिवसेना ही आमची 100% आज शिवसेना ही आमच्या पक्षाची झालेली आहे। आबासाहेब, आता यामध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे, 16 आमदारांमध्ये तुमचं नाव पण होतं। आता आगामी काळामध्ये निवडणुकांना तुम्ही सामोरे जाणार आहात, काय वाटतं, काय निकाल तुमच्या बाजूने लागेल? जनता तुमच्या बाजूने आहे? जनता आमच्याच बाजूने आहे। आमची जी युती होईल त्या युतीला पूर्णपणे बहुमत या महाराष्ट्रात मिळणार आहे आणि खासदारकीच्या सुद्धा जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातूनच मिळणार आहेत। उद्धव ठाकरे यांना काय सांगाल? कुठेतरी त्यांना सोडून सर्व आमदार तुम्ही बाहेर पडले होते आणि आज त्यांची शिवसेना होती ती खरी शिवसेना ही तुमची पकडल्या गेली आहे। उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल, काय म्हणणं असेल तुमचं? कुठेतरी त्यांची चूक झाली असं म्हणता येईल का? उद्धव साहेबांना आपण काही सांगू शकत नाही, सल्लाही देऊ शकत नाही, कारण आज ते वेगळ्या शिखरावर बसले, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला तेवढा अधिकार नाही आहे। परंतु त्यांनी आत्मपरीक्षण करावं, या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण करावं। आम्ही जो निर्णय घेतला होता तो निर्णय योग्यच होता आणि खरी शिवसेना जी आहे आमचीच आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे। या निकालाची कुठलीच धाकधूक नव्हती, मात्र आत्मविश्वास होता की आम्ही निर्णय जो घेतला तो योग्य आहे आणि त्याच बाजूने आमचा निकाल लागल्यामुळे आज खूप आनंद होतो आहे। खरी शिवसेना ही आमचीच आहे। आगामी काळामध्ये आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना आमची असल्यामुळे आम्हाला जोमाने सामोरे जाता येणार आहे आणि निश्चितच जनता आमच्या पाठीशी असल्याचं सुद्धा या ठिकाणी आमदार चिमणराव पाटील यांनी बोलताना सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आता तरी आत्मचिंतन करावं असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।